केटीएन महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत। आपण पाहत आहात केटीएन महाराष्ट्र न्यूज। काही ठळक बातमी। अनुसूचित जातीचे अबकट वर्गीकरण करावे या मागणीसाठी आज दिनांक 9 डिसेंबर रोजी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान विधिमंडळावर मोर्चा धडकला। अनुसूचित जातींचे अ, बी, सी, डी वर्गीकरण लवकर जाहीर करून न्याय वाटप व्हावे, मेगा भरती वर्गीकरण होईपर्यंत स्थगित ठेवावी, आरटीजीला संपूर्ण निधी मिळावा व अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाला भरीव तरतूद व्हावी अशी मागणी विधानसभेत आमदार अमित गोरखे यांनी केली। आज नागपूर हिवाळी अधिवेशनात आरक्षण वर्गीकरण लागू करावे म्हणून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मातंग समाजासह उपेक्षित वंचित समाजाचे आमदार आदरणीय जितेश भाऊ अंतापूरकर व आमदार अमित गोरखे यांनी अनोखे आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले। आमदार अमित गोरखे यांच्यात नेतृत्वाखाली आरक्षणाचे उपवर्गीकरण म्हणजेच अबकट आरक्षण त्वरित लागू करण्यात यावे या मागणीसाठी आज महाराष्ट्र विधिमंडळाच्या पायांवर जोरदार आंदोलन करण्यात आले। रोजी सुप्रीम या कोर्टाने आंदोलनातून समाजाच्या न्याय हक्कांसाठी आवाज बुलंद 1 ऑगस्ट 2024 रोजी सुप्रीम कोर्टाने जो आदेश दिला होता त्याच्यामध्ये आपले महाराष्ट्रातले माजी सरन्यायाधीश माननीय गवई साहेब सुद्धा होते त्या खंडपीठामध्ये। आणि त्यांनी निर्णय देताना असं सांगितलं होतं की अबकट वर्गीकरण आपण आपल्या राज्यांमध्ये अभ्यास करून जाहीर करू शकता। त्यानंतर ते अनेक शांततामय आणि संविधानिक मार्गाने सुरूच राहणार असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। या आंदोलनावेळी आमदार कृपाल तुमाने, आमदार विक्रम काळे, आमदार जितेश अंतापूरकर यांची उपस्थिती होती। रोजी सुप्रीम कोर्टानं 1 ऑगस्ट 2024 रोजी सुप्रीम कोर्टानं जो आदेश दिला होता त्याच्यामध्ये आपले महाराष्ट्रातले माजी सरन्यायाधीश माननीय गवई साहेब सुद्धा होते त्या खंडपीठामध्ये। आणि त्यांनी निर्णय देताना असं सांगितलं होतं की अबकट वर्गीकरण आपण आपल्या राज्यांमध्ये अभ्यास करून जाहीर करू शकता। त्यानंतर ते अनेक राज्यांमध्ये जाहीर झालं आणि जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रात अजूनही प्रलंबित आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेल्या समानतेचा न्याय या अबकट वर्गीकरणातून पूर्ण होईल म्हणून आम्ही या ठिकाणी माझे मित्र अंतापूरकरजी आणि मी या ठिकाणी आंदोलन करतोय। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या विषयात सकारात्मक आहेत। याआधी त्यांनी दोनदा आपल्याला माहिती त्यांनी सांगितलं की आम्ही अबकट वर्गीकरण लवकरात लवकर लागू करू, जाहीर करू। पण आज अनंत बदर समिती ज्या अबकट वर्गीकरणासाठी गठीत केली आहे त्यांचं काम कुठेतरी स्लो आहे आणि त्यामुळं आरक्षण लांबत चाललंय अशी आमचा असा अभ्यास आहे। त्यामुळं आज रस्त्यावर आज अनेक ठिकाणी महाराष्ट्रात अबकट वर्गीकरणासाठी आंदोलन होत आहेत। परंतु आज हाच आवाज आम्ही विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये उचलण्यासाठी आम्ही पायऱ्यावर बसलोय। हे अबकट वर्गीकरण येत्या काळामध्ये लवकरात लवकर जाहीर करा अशी आमची ठाम भूमिका आहे, ठाम मागणी आहे। आणि ही भूमिका आज सरकारपर्यंत पोहोचावी, सरकारला या विषयाचं गांभीर्य कळावं म्हणून आजचं हे आमचं आंदोलन आहे। नेमकं गरज का पडली अबकट करण्याची काय? माननीय मुख्यमंत्र्यांनी या विषयाची बैठक घेतली। 59 जातीतले सर्व प्रतिनिधी त्या बैठकीला सह्याद्री अतिथीगृह इथे उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही लवकरात लवकर हे आरक्षण लवकरात लवकर जाहीर करू। पण येणारी निवडणूक असेल किंवा अनंत बदर समितीची दिरंगाई असेल, ही दिरंगाई वाढत चालली आहे आणि त्यामुळे जनतेचा रोष खऱ्या अर्थानं आमच्यापर्यंत आमदार म्हणून पोहोचतोय। म्हणून आमचं काम आहे की सरकारला वेळोवेळी या विषयात जागं करावं आणि लवकरात लवकर हे उपवर्गीकरण लवकरात लवकर जाहीर करावं। नेमकं गरज का पडली अबकट वर्गीकरणाची? आज जो समतेचा न्याय आहे, आज 59 जातींपर्यंत सर्व स्तरावर खऱ्या अर्थानं जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला जो घटक आहे खऱ्या अर्थानं तिथपर्यंत पोहोचलेला नाहीये। आणि आज हे आरक्षण सर्व स्तरापर्यंत जर पोहोचलं तर सर्वांमध्ये समानता येईल म्हणून हे आरक्षणाची गरज वाटते। कुठल्या जातीला फायदा होईल आणि कुठल्या जातीला याचा नुकसान होईल? यात सगळ्या जातींना फायदा होईल। आज 59 जाती आहेत, 59 जातींमध्ये बौद्ध आहेत, मातंग आहेत, महार आहेत, त्याचबरोबर चर्मकार आहेत, ढोर आहेत, अनेक जाती आहेत। पण या जातींमध्ये सर्व स्तरांपर्यंत वंचितांपर्यंत हा न्याय पोचावा म्हणून हे आमचा प्रयत्न आहे आणि हा पोचेल अशी आमची अपेक्षा आहे। न्याय पोचावा असं तुम्ही म्हणाले, पण 59 जातीपैकी कोणाला
परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा KTN महाराष्ट्र न्यूज. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा व पुढील ग्रुपवर शेअर करा.